प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विस्तारित कार्यकारिणी, सर्व आमदार, पक्षाचे लोकसभेचे उमेदवार, राष्ट्रीय नेते, सर्व जिल्हाध्यक्ष, महिलांचे अध्यक्ष, युवकांचे अध्यक्ष अशी एक बैठक त्या ठिकाणी झाली. एक धीरज शर्मा जे युवकांचे अध्यक्ष आहेत त्यांचासुद्धा आणि अनेक राज्यांतील सिनियर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांचा पक्षप्रवेश झाला. निवडणुकीच्या कालावधीमध्ये आम्ही सगळेजण आपापल्या परिसरामध्ये होतो, त्यामुळे आज पहिल्यांदाच सगळी कोर ग्रुपची बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आली. आम्ही एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीचा आढावासुद्धा त्या ठिकाणी घेतला आणि मग आगामी येणाऱ्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा कशा पद्धतीने एकत्रितपणाने महायुती म्हणून आपल्याला जायचं आहे, या सगळ्या विविध प्रश्नाच्या बाबतीमध्ये संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीतून आज पक्षाच्या कोर ग्रुपची त्या ठिकाणी बैठक झाली. सर, विधान परिषदेच्या 4 निवडणुका समोर आहेत, त्या संदर्भात काय बोलणं आलं का बैठकमध्ये, का चर्चा? बोलणं नक्कीच त्या ठिकाणी झालं, कारण आमच्याकडे सुद्धा विधान परिषदेसाठी इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघातून असेल, नाशिक पदवीधर मतदारसंघातून असेल, कोकण पदवीधर मतदारसंघातून त्या ठिकाणी असेल. पण शेवटी महायुती म्हणून आम्ही आता त्या ठिकाणी एनडीएचे घटक आहोत. कदाचित मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये चर्चा करतील. आमच्या कार्यकर्त्यांनी जी काय मागणी केली ती सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. कोणत्या नाही, शेवटी असं आहे की मुंबईमध्ये मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांच्या निवडणुका आहेत. बघू, ज्यावेळेला एकत्रितपणाने 1-2 दिवसामध्ये बसू, त्याला आम्हाला पक्षाला जे काय वाटतं आहे ती भूमिका आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसमोर पक्षाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी निश्चितपणाने मांडणार आहे. भुजबळ यांनी सकाळी भाष्य केलं की जवळपास 80 ते 90 जागा आम्ही विधानसभेसाठी मागणार आहोत, असं भाष्य भुजबळ यांनी केलं सकाळीच. असं आहे, भुजबळ साहेब पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली 4 दशकं त्यांनी आपला एक वेगळा प्रभाव त्या ठिकाणी मांडलेला आहे. स्वाभाविकपणाने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किमान तेवढ्या जागा मिळाव्यात अशा पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांनी ती मागणी केली. ती मागणी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेल्या भावना, एकंदरीत आजचं राजकारण या साऱ्याचा सारासार विचार करत असताना त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. ज्या वेळेला महायुती म्हणून आम्ही एकत्रितपणाने विधानसभेच्या वतीमध्ये बसू, त्यावेळेला काहीतरी सूत्र ठरवलं जाईल, जागांच्या वतीमध्ये सुद्धा त्याला काहीतरी चर्चा होईल. एक गोष्ट नक्की आहे की आगामी विधानसभेच्या निवडणुकीला आता आम्ही सगळेजण एकत्रितपणाने सामोरं जाण्याच्या दृष्टीतून तयार झालेलो आहोत. 4 तारखेच्या निकालाची प्रतीक्षा आहे. त्याच्यानंतर देशामध्ये पुन्हा एकदा इंडियाचं सरकार त्या ठिकाणी येईल. या सरकारचा सुद्धा अर्थसंकल्प आहे, वेगवेगळे प्रश्न आहेत. थोडासा पावसाने गेल्या वर्षी कमी पडलेला असल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यात. खरीपाची प्रीपूर्व मान्सूनची बैठकसुद्धा त्या ठिकाणी मला असं वाटतं मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेणार आहेत. त्यामुळे असे वेगवेगळे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाच्यासाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीतून सरकारकडनं पावलंही उचलली जाणार आहे. राज्यसभेच्या जागेबद्दल काय चर्चा आली का? प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त जागी आता सुद्धा निवडणूक लागणार आहे, तुमची जागा आहे, काय नक्की तुमची चर्चा? जागा ही आमचीच आहे आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच त्या ठिकाणी राहणार आहे. महायुतीमध्ये सुरुवातीलाच या विषयावरती चर्चा झालेली आहे. ज्या वेळेला अधिकृतपणाने अधिसूचना निघून अर्ज पाहण्याची प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेला पक्षाचा कोर ग्रुप पार्लमेंटरी बोर्ड बसेल, राज्यसभेचा उमेदवार त्यावेळेला आम्ही ठरवू. आजच्या बैठकीमध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांना जे 12 जागा रिक्त आहेत त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली अशी माहिती मिळते. अशी काही चर्चा झाली आहे का आजच्या बैठकीत? नाही, शेवटी ही बाब उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, त्यामुळे या विषयावरती आज काही त्या ठिकाणी चर्चा झालेली नाही. कोस्टल रोडचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट मुंबईसाठी झालेला आहे, एक फेज तयार झालेला आहे. काहीशी गळती लागल्याचा सुद्धा प्रकार समोर येत असलेला आपल्याला आता त्याचं गळती जास्त वाढलेलं आहे. मला या संदर्भातलं खरंच काय माहिती नाही. एवढं मला कळलं की माननीय मुख्यमंत्री महोदय कोस्टल रोडची पाहणी करायला त्या ठिकाणी गेलेले आहेत. शेवटी कोस्टल रोड मुंबईच्या दृष्टिकोनातून वाहतुकीची कोंडी एकंदरीत वर्दळ लक्षामध्ये घेता अत्यावश्यक त्या ठिकाणी आहे, परंतु कामाचा दर्जा हा अतिशय चांगला राहिलाच पाहिजे. मला असं वाटतं आज मुख्यमंत्री महोदयांनी पाहणी केल्याच्यानंतर त्या संदर्भातली योग्य ती कारवाई राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी होईल. मुख्यमंत्री यांनी निर्देश दिला होता भूषण कुलकर्णी यांना, पण अद्याप अजूनही कुठले महानगरपालिकाचे अधिकारी तिकडे पोहोचलेले नाहीत आणि त्यांनी कुठलीही पाहणी केलेलं नाही आहे. जी बाब मला माहिती नाही त्याच्यामुळे मी भाष्य करणं योग्य होणार नाही. शेवटी मुख्यमंत्र्यांचे आदेश महापालिका आयुक्त असतील किंवा राज्य सरकार असेल त्यांना त्या ठिकाणी ते पाळावेच लागतील. सर, एकीकडे तुम्ही म्हणता महायुतीचा धर्म पाळत आम्ही पुढे विधान परिषदेचा निर्णय घेऊ, परंतु शिवसेनेने मात्र 4 जागेवरती क्लेम केलेला आहे.
साहेब बसेपर्यंत प्रत्येक पक्षाला अधिकार त्या ठिकाणी निश्चित राहू शकतो. एकत्रितपणाने महायुती म्हणून ज्यावेळेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसतील, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बसतील, त्याला त्या विषयाची सारासार चर्चा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल आणि त्या निवडणुकीमध्ये यश मिळवणं हे आमच्या सर्वांचं उद्दिष्ट त्या ठिकाणी निश्चित राहील. एकीकडे 400 पारचा तुम्ही नारा दिलेला आहे, परंतु विरोधकांचं म्हणणं आहे की 200 पारही जाऊ शकत नाही. असं आहे. 4 तारखेपर्यंत आपण वाट बघूया, फार वेळ राहिला नाही. कोण कोणाला पार करेल 4 तारखेला देशातील सुविधा जनता निश्चितपणे ठरवेल. आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार 100% त्या ठिकाणी प्रस्थापित होईल. धन्यवाद. भुजबळ हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.